हॅलो गाईज, मी आहे कोमल. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. मी आहे कोमल. सो मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितले होते की कुठे गेले होते, काय केले होते. सो मी नंतरशी गेले होते गेट ऑफ इंडियाला आणि ताज हॉटेलच्या इथे. सो तिथे वीकडेजमध्ये एवढी गर्दी होती गाईज, तर वीकेंडला किती असू शकते काही इमॅजिन नाही करू शकत. मे बी मला असं वाटते फोटोज काढायला पण लाईन लागेल असेल. त्यानंतर मग काय, मग गेट ऑफ इंडियाच्या इथे फोटोज वगैरे काढले. मग ताज हॉटेलच्या इथे फोटोज वगैरे काढले. एवढी ऊन होती, असं वाटत होतं भाई खरंच थंडी आहे का नाही. एवढी ऊन होती म्हणजे इमॅजिन नाही करू शकत भाई. माझे डोळेच बघा किती असे करत होते जसे की मी लिटरली आय एम एडिटर ऑफ द सनलाईट बाई. जाऊ दे. मग त्यानंतरशी हे होतं फर्स्ट ब्रिज मुंबईमधला. त्याच्यानंतरशी आम्ही आगा पॅलेसला गेलो होतो. तिथे फोटोज वगैरे क्लिक केले. मला तिथला व्ह्यू खूप छान वाटत होता आणि एवढा छान व्ह्यू होता की तो व्ह्यू सोडून मला जाऊशीच वाटत नव्हतं. पण एनिवेज ते मी कमी एक्सप्लोर केले गाईज, त्याच्यामुळे मला फिरायला खूप आवडते. बट मी पुन्हा सिटी सोडून कुठे गेलेले नाही. त्याच्यामुळे मी मुंबईला गेले होते फर्स्ट वीक ऑफला, कारण वीकेंडला तर मुझे छुट्टी मिलती ही नहीं है. तो वीकडेज में ही मैं प्लान बना लेती हूँ. फिर बाद में मैं गई थी सायन्स पार्कला गेले होते. त्याच्यानंतरशी तिथे मॅजिक वगैरे बघितले असं तसं. तिथली चाय एवढी पानसट होती की छी यार गाईज. मला असं वाटतं ते पुणे इज बेटर भाई. मुंबईमध्ये मला जशी चहा हवी होती तशी नाहीच भेटली, पुण्यामध्येच होती. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो जुहू बीचला, जिथे की मी पूर्ण सनसेट गेल्यावरती गेले होते. तिथं काही उपयोग नाही. नंतरशी तरी पण मी फोटोज वगैरे क्लिक केले. खूप भूक लागली होती, पण इथे एवढे दुकान असून पण एकाकडे पण काही चांगलं भेटत नाही. म्हणजे ते बघूनच माझी इच्छा मेली. मी काही खाल्लं नाही. मग तशीच निघाले. त्याच्यानंतरशी आमची पुन्हा रिटर्नची बस होती. सो आले होते मी काहीतरी 2 वाजता घरी आले. 2 वाजता रात्री मी पोचले घरी. बसने आलेली, झोप आलेली. बाय गाईज, गुड नाईट.